आता आपण शिकायचा प्रयत्न करू की प्ले स्टोरची ID कशी बनवायची। तर आज याच गोष्टी आपण चर्चा करूया आणि प्ले स्टोरची 2024 मध्ये कशा प्रकारे खोलायची आणि त्याला मेल ID आणि पासवर्ड याला आपण डिफरंट प्रकारचे आपण करायचा प्रयत्न करू। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेक्निकल आंबा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू। तर ठीक आहे, बघू शकता आपण डायरेक्ट लाईव्ह स्क्रीनवर आलेले। ठीक आहे, आपण डायरेक्ट प्ले स्टोरवर जाऊया। मित्रांनो, तुम्ही दोन ठिकाणची तुम्ही प्ले स्टोरची ID बनवू शकता। ठीक आहे, सॉरी, एक तर तुम्ही आपल्या सेटिंगमध्ये जाऊन सेटिंगमध्ये आल्यानंतर तुम्ही थोडंसं स्क्रॉल करा खाली आणि इथे बघू शकता मित्रांनो, हे तीन सेटिंग दिलेले आहेत। एक आहे MI अकाउंट, गुगल आणि अकाउंट अँड त्याच्यावर आपण क्लिक करूया। ठीक आहे, तर आपण लास्टचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर आपण अकाउंटवर क्लिक करू। ठीक आहे, अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो, एक ॲड अकाउंटचा ऑप्शन आहे। ठीक आहे, इथून तुम्ही अकाउंट बनवू शकता आणि इथे तुम्ही दिलेले आपल्याला गुगलमध्ये जाऊन गुगलला आपण जाऊन क्लिक करायचं। ठीक आहे, तर इथे बघू शकता मित्रांनो, इथे आपल्याला डायरेक्ट एक तुमचं जर का ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट त्या मेल ID इथे टाकून तुमचा पासवर्ड तुम्ही टाकून इथे तुम्ही त्या मेल IDला तुम्ही क्लिक करू शकता। ठीक आहे, तर आपल्याला फ्रेश ID बनायची आहे तर आपण फ्रेश बनवूया। ठीक आहे, तर आपण क्रिएटर अकाउंट आपण क्लिक करूया। ठीक आहे, इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत। इथे पर्सनल यूजसाठी हवी आहे आणि बिझनेसमध्ये। तर आपल्याला पर्सनल हवी आहे तर आपण पर्सनल बनवू ना, आपण थोडी बिझनेसमध्ये आहे। ठीक आहे, तर आपण पर्सनलमध्ये आपण आपलं नाव टाकायचा प्रयत्न करू। तर मी काका आलं तर त्यांच्या नावावर मी बनवायचा प्रयत्न करतो। ठीक आहे, त्यांचं नाव मी बनवायचा प्रयत्न करतो। तर त्यांचं नाव विश्वनाथ पारधी। ठीक आहे, त्यांच्या नावाचं मी बनायचा प्रयत्न करतो। ठीक आहे, तर त्यांची बर्थडेट मित्रांनो इथे टाकायचा विसरू नका। ठीक आहे, सॉरी यार, आज काय होते काय भरोसा नाही। तर ठीक आहे, मी इथे गाणं एंडरमध्ये आपण त्या आपला मेल आहेत किंवा आपण फिमेल आहेत ते आपण इथे टाकायचा प्रयत्न करू। थोडासा मित्रांनो गाड्यांचा आवाज येतोय, थोडंसं इग्नोर करायचा प्रयत्न करा। तर इथं आपण नेक्स्ट करूया। नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता आपले गुगल आपल्याला 2 मेल ID आहेत ते आपल्याला सजेस्ट करतोय, पण आपल्याला सजेस्ट केलेल्या मेल ID आपल्याला ॲक्सेप्ट करायचा नाही मिळत। तर आपण स्वतः आपण क्रिएट करूया। तर आपण डायरेक्ट 3rd नंबरची जी आहे त्याच्यावर आपण क्लिक करूया। ठीक आहे, आणि जर का मोबाईल नंबर तुमचा जर मित्रांनो असेल तर इथे तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर करून ती मेल ID तुम्ही क्रिएट करू शकता। पण ठीक आहे, आपण डायरेक्ट मेल IDचा आपण इथे हे करूया। ठीक आहे, तर मेल ID आपण क्रिएट करूया। तर विश्वनाथ पारधी 70 अशा प्रकारे मी त्यांची मेल ID क्रिएट केलेली आहे। तर मित्रांनो माहिती आहे का, इथे मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे। मित्रांनो माहिती आहे का, आपण मेल ID बनायच्या वेळेस आपण नॉर्मली आपण मेल ID बनवतो म्हणजे पासवर्ड बनवतो, पण आपण आज कॉम्बिनेशनमध्ये पासवर्ड बनवायचा प्रयत्न करू। ठीक आहे, तर इथं आपण पहिला जो आहे त्यांचा स्मॉलमध्ये घेऊ, पहिला P, त्याच्यानंतर आपण स्मॉलमध्ये घेऊया। ठीक आहे, पारधी असं आपण त्याचं घेतलेलं आहे। त्यांची लास्ट
सॉरी मी फर्स्ट दाखवायचा मी प्रयत्न करतो, तुम्ही पण इथे करायचा प्रयत्न करा, म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये टाकायचा प्रयत्न करा, ठीक आहे. तर इथे मी त्यांची बर्थ डेट मी लास्टची टाकतो आणि इथे एक @ मी टाकतो आणि हॅशटॅग देतो, सॉरी @ अँड टाकायचा मी प्रयत्न करतो, म्हणजे अँड जो ऑप्शन आहे त्याला मी तो दिलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी अशा प्रकारे मी जे आहे पासवर्ड तयार केलेले आहे. तर मी इथे नेक्स्ट करतो. तर बघू शकता मित्रांनो, सॉरी यार, तर मी इथे बघू शकता मित्रांनो माझी पासवर्ड जे आहे ते क्रिएट झालेले आहे. तर इथे मी नेक्स्ट करतो. तर बघू शकता मित्रांनो त्यांची मेल ID जी आहे ती तयार झालेली आहे. तर ते बघू शकता मी काही परमिशन अजून देतो आहे त्याला, अजून मेल ID तर झालेली आहे पण काही गुगल आपल्याला परमिशन मागतो, तर परमिशन आपल्याला द्यावं लागतात. तर इथे काही टर्म अँड कंडिशन आपल्याला गुगल देतो, तर त्याला आपण तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता, मला वाचायचं नाही त्याच्यामुळं मी ॲक्सेप्ट करतो, ठीक आहे. तर बघू शकता डन मित्रांनो, आपली मेल ID तयार झालेला आहे. तर आपली मेल ID तयार झालेली आहे. तर इथे बघू शकता इथे पहिलं नाव येत नव्हतं, तर इथे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मेल ID तयार करू शकता. तर ठीक आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, प्ले स्टोअरची ID कशा प्रकारे बनवायची हे तुम्हाला नवीन मी दाखवायचा मी प्रयत्न करतो. एक नवीन युनिक तरीका तुम्हाला मी प्ले स्टोअरची ID बनवायची कशी हे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आय होप मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर करा आणि आपल्या टेक्निकल अंबाती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय.